नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. अखेर पुणे लोकसभेचं मतदान जे आहे ते काल पार पडलं. मात्र या मतदान प्रक्रियेनंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे पुण्यात मतदानाची टक्केवारी जी आहे ती खालावल्याचं पाहायला मिळतं आहे. पुण्यामध्ये केवळ 50-51% आसपास मतदान झालं आहे आणि त्यामध्ये सुद्धा कसबा पेठ जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं आहे. मात्र कोथरूडमध्ये कुठेतरी मतदानाला तितकासा प्रतिसाद मिळालेला नाही, कारण कोथरूडमध्ये केवळ 52% इतकंच मतदान झालं आहे. यामागे नेमकी कारणं काय आहेत? कोथरूडकरांचं तर म्हणजे महायुतीचे उमेदवारच मूळचे कोथरूडमधले होते आणि असं असून सुद्धा कोथरूडकरांनी मात्र मतदानाकडे कुठेतरी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात आज आपण कोथरूडकरांशीच बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना काय वाटतंय, नेमका कोणता उमेदवार जो आहे त्याला मताधिक्य जास्त मिळू शकतं आणि कोथरूडकरांनी जे 52% मतदान केलंय त्यापैकी कोणाला सगळ्यात जास्त मतदान झालं असेल हे कोथरूडकरांकडून जाणून घेणार आहोत. काका, तुम्ही मतदान केलं का? केलं. आणि कोथरूडमध्ये थोडंसं मतदान कमी दिसून येत आहे, काय कारण वाटतं तुम्हाला? कारण सध्याचे रस्ता रुंदी भयंकर विचित्र आहे आणि सगळीकडे खड्डे हे केलेले आणि कुठे ट्रॅफिक सिग्नल नाहीत आणि गर्दी भरपूर, त्यामुळे वयस्कर लोकांना चालण्याच्या दृष्टीने फार अवघड झालेलं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आणि थोडीफार महागाईच्या दृष्टीने सुद्धा थोडेफार लोक नाराज आहेत की कुठे होत नाही अजिबात. मध्यम वर्गाला त्याचा फारच त्रास होतो. अशा दृष्टीने ते कमी झालेले मतदान. कसब्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं आणि कोथरूडमध्ये तसं खूप कमी झालं. कसब्यामध्ये काय वाटतंय तुम्हाला, मताधिक्य कुणाला जास्त मिळू शकतं? ते आत्ता तसं नाहीच काय सांगता येणार, कारण शेवटचं चित्र फार वेगळं असतं, त्यामुळे तसं सांगू शकत नाही त्यात. नक्कीच. इकडे आणखीन काही आजोबा आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. आजोबा, तुम्ही मतदान केलं? कोथरूडमध्ये फक्त 52%च मतदान झालंय. 51. आता जी फायनल टक्केवारी आली आहे त्यानुसार पाहायला गेलं तर 52.43 इतकंच मतदान झालंय. कसब्यामध्ये मात्र 59% मतदान झालं. तर काय वाटतं तुम्हाला, कोणाला मताधिक्य मिळेल किंवा का मतदान कमी झालं असेल? तसं काही सांगता येत नाही. लोकांचा उत्साह असतो आणि काही वेळेला पावसाची शक्यता असते आणि शक्यतो मग ज्येष्ठ नागरिक झाले मतदान करायला हे करतात, काचकूच करतात, त्याचा परिणाम असेल. काय वाटतं, मताधिक्य कोणाला मिळालं असेल कोथरूडमधून पसंती? तसंच हो, तसं काही सांगता येत नाही. आत्ताच कसं सांगता येईल ना, ते आता शेवटी निघाले दिवशी काय आपल्याला. तुम्हाला काय वाटतं काका, का मतदान कमी झालं असेल? एक तर 3 दिवस सुट्ट्या आल्या होत्या, जाऊन शनिवार रविवार सोमवार, लोकांचा जो हे आहे ना कल एन्जॉय करण्याकडे जास्त आहे. काय करायचं मतदान, कुणी आलं तर आपल्याला काय फरक पडतो असं प्रत्येकाचं असतं मत. लोक निघून जातात. ह्याच्यामध्ये काहीतरी बदल करायला पाहिजे की हा जो तुम्ही पहिला उन्हाळ्यात नको, कारण ऊन भयंकर आपल्याकडे या पुण्यामध्ये 41-42 तापमान आहे जवळजवळ. लोक बाहेर पडत नाहीत ना. थोडंसं जरा काहीतरी व्यवस्था म्हणजे टायमिंगच बदललं पाहिजे. टायमिंग म्हणजे मंथ बदलला पाहिजे, म्हणजे वाढेल मतदान. तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहात, तुम्ही सगळ्यांनी मतदान केलंय, पण काल आमचं जे ऑब्झर्वेशन होतं त्यानुसार तरुणच कुठेतरी मतदानात कमी पडले असंही जाणवतंय. असं नाही, आम्ही म्हटलं ना, तो पहिला पॉईंट तोच आहे मग, की 3 दिवस सुट्टी आली, चलो बाहेर घुमणं, असा त्यातला भाग असू शकतो. नक्कीच. काका म्हणतात की तरुण शक्यतो फिरायला वगैरे एन्जॉय करायला गेले असतील, त्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाला. काका, तुम्ही काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला, का कमी झालं असेल मतदान? मतदान कमी व्हायचं कारण म्हणजे मला ज्या पिरियडमध्ये अनुभव आला, मी ज्या पिरियडमध्ये मतदान करायला गेलो होतो त्यावेळेला यंत्रणा जी आहे मतदान करून घेणारी ती स्लो होती फार. म्हणजे मी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास होतो उभा आणि माझ्यापुढे साधारण 10-12 लोकच असतील. मी म्हटलं 1.5 मिनिट धरला एकाला तरी ते 10-15 मिनटात संपायला पाहिजे ती लोकं, पण नाही संपली. आत गेल्यानंतर पाहिलं वेळ लागत होता, काही लोकांना माहिती नव्हतं आणि यंत्रणा काम करणारी ती पण थोडी स्लो होती. त्याचा परिणाम झाला असावा. तुम्हाला काय वाटतं, पुणेकर कोणाला पसंती देतील? पसंती आता ग्रुपवर आहे. ज्या माणसाला जो अनुभव आला त्याप्रमाणे त्यांनी मतदान केलं. तुमची काय इच्छा आहे? कोण आहे? तुमची काय इच्छा आहे?
काम करणारा माणूस यावा. कामं करणारे तर सर्वच असतात, पण काम करणारा यावा, जनतेचे प्रश्न सुटावेत एवढीच इच्छा. बाकी कोणी जरी आलं तरी काही फरक पडत नाही, फक्त काम करावं त्यांनी आलेल्यांनी, बस एवढीच इच्छा. कोथरूडमध्ये कसं झालं आहे की काही लोकांची नावं असून डिलीट झालेली आहेत. दुसरे लोक, काही लोक बाहेरगावी गेले असतील, काही लग्नाला गेले असतील, असं त्याचं कारण. आणि मग कोथरूडकरांनी पसंती कोणाला दिली असेल काय वाटतं? तसं काही सांगू शकत नाही, पण 90% BJP. किंवा तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने कामं झाली, उमेदवार सुद्धा इथले आहेत, पालकमंत्री पूर्वीचे इथलेच होते, त्यामुळे कोथरूड तसा बालेकिल्ला झालाय. कोथरूडकरांच्या मनात काय असू शकतं? कोथरूडकरांच्या मनात आहे म्हणजे कसं आहे, कोथरूडकर हे BJPवाल्याचंच आहे. कोथरूड, शिवाजीनगर आणि पर्वती हे 3 BJPचे फिक्स आहेत. मेजॉरिटी तिथे जास्त आहे. आजी तुम्ही मतदान केलं? हो, सगळ्यांनी केलं घरातले. कोथरूडमध्ये थोडं मतदान कमी जाणवतं आहे, तर काय नेमकी कारणं असू शकतात असं वाटतं? काही लोक आता इकडे तिकडे गेलेले, बाहेरगावी वगैरे असतात, परदेशात असतात, किंवा काही सिनियर सिटीजन घराबाहेर पडू शकत नाही, तेच असू शकेल, दुसरं काही कारण नाही. किंवा नावं आणि हे चेंज झालेली मुद्दा, त्यामुळे तेवढंच हे झालेलं आहे. म्हणजे पण ज्येष्ठ नागरिकांची संख्या कोथरूडमध्ये खूप जास्त होती मतदान करण्यासाठी, तरुण कमी दिसले त्या मानाने. ते बाहेरगावी वगैरे किंवा असतील ना, नोकरीनिमित्त म्हणा, बाहेर आहेत, परदेशात आहेत, त्यामुळे असू शकेल. म्हणजे किंवा दुसरीकडे राहायला गेले तर नावंही नसतील त्यांची, म्हणजे नावही जरा गोंधळ झाला ना नावांचाही थोडं, त्यामुळे असू शकेल कमी मतदान. पुण्यामध्ये 52% मतदान झालं, तर काय वाटतं पुणेकरांनी कुणाला कौल दिला असेल? नाही, सांगता येत नाही तसं. काहीच अंदाज येत नाही. दोन्ही पार्टी चांगले आहेत, त्यामुळे काहीच अंदाज येत नाही. ताई तुम्ही मतदान केलं? हो केलं. तुम्ही काय सांगाल, काय वाटतं कौल कोणाकडे असेल जास्त? कौलचं असं सांगता येत नाही, कारण सगळेच पक्ष मिक्स झालेले आहेत, अर्धे या पक्षात आहे, त्या पक्षात गेलेले आहेत, त्याच्यामुळे तसं सांगता येणार अवघड आहे कोणाकडनं कौल लागेल ह्याचा, पुणे आणि ह्याच्यासाठी. नाही, असं तर नाही सांगता येणार आत्ता. जे रिझल्टच्या वेळेला कळूनच येईल आपल्याला लोकांनी कोणाला कौल दिलाय ते. मला अजून एक कारण असं वाटतं की ज्यांचे लग्न वगैरे झालेत त्यांची नावं पण 2-2 ठिकाणी असतात, मग ते लिस्टमध्ये पण नाव असतं, त्यामुळं निम्मी नावं येतच नाहीत वोटिंगला. ते एक नाव असू शकतं, आणि काहीकांच्या लिस्टमध्ये नाव पण नव्हतं. आणि अजून म्हणजे बाकी म्हणजे असं फिरायला वगैरे पण जातात ते वोटिंगच्या कारणाला. कोथरूडमध्ये कसं कमी मतदान झालं बाकीच्या मतदारसंघांच्या ओके. मानाने. तर काय वाटतं कोथरूडकरांनी कोणाला पसंती दिली असेल तुम्हाला? काय आयडिया एवढी नाही आहे, कारण माझा सातारा मतदारसंघ येतो, मी तिकडं मतदान केलं आहे. पण जेव्हा मतदान कमी झालं आहे तेव्हा सत्ताधाऱ्यांनाच त्याचा फटका बसला आहे. माहीत नाही काय काय झालं आहे, पब्लिकच्या मनात गोंधळ झाला आहे. सगळेच पक्ष एकत्र आलेत, कोणाला मत द्यावं कोणाला न द्यावं हेच कळत नाही आहे. पण तरी कोथरूडकरांनी मग कोणाला पसंती दिली असेल असं वाटतं? BJPला. आणि पुण्याच्या मानाने जर आपण पाहायला गेलो तर पुण्यातही BJPच जोर होतं. काका तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? आम्ही मतदानच केलं नाही, आमचं नावच नव्हतं. नाव नव्हतं? जाऊन आलो मतदानाला, नावच नाही. कार्ड होतं तरी नाही म्हण, नावच नाही तुमच्या ह्याच्यात. मुलाचं आलं, मुलीचं आलं, पण आमचंच नावं नाही. मग काय मतदान करायचं? नक्की इकडे आणखीन काही महिला आहेत. काकू तुम्ही मतदान केलं का? नाही, आमच्या दोघांचंही नाव नव्हतं. आता पुणेकरांचं नाही सांगू शकत मनातलं. कोथरूडकरांच्या मनातलं आता काय भाजपच आहे सध्या जोरावर, त्यामुळे तोच असू शकतो. मोहोळ, मुरलीधर मोहोळ वाटते. हो, मताधिक्य तर मिळालंच, पण म्हणजे त्यांचंच आहे असं ह्यावेळेस वाटतंय. त्यांचं एक ते पण कोथरूडसाठी ते करतातच, आणि प्लस मोदीजी, त्यामुळं आहे त्यांचा चान्स वाटतंय. मी कोथरूडमध्ये राहत नाही, पण पिंपरी राहतो. जंजाला कोथरूडला आहे. तर मी कोथरूडचं सांगू का पिंपरीचं सांगू? हां, आता कोथरूडमध्ये मी नव्हतो तर मला एवढं काय माहीत नाही. हां, ऊन नाही, पाऊस पडला, पावसामुळे कमी झालं, आणि सकाळी ऊन होतो ना त्यामुळे कमी झालं मतदान. बाकी काही नाही, मतदान झालं असतं, पण उन्हामुळे पावसामुळे मतदान कमी झालं.
येणार तर मग नरेंद्र मोदीच येणार, सगळीकडून नरेंद्र मोदीच येणार, कारण की त्यांचं कामच तेवढं चांगलं आहे. असे महाराष्ट्रामध्ये बी तेच येणार. काका तुम्ही मतदान केलं का? केलं आहे आणि कोथरूडमध्ये मतदान कमी झालं तर काय कारण वाटतं तुम्हाला? ते काय आपल्याला ज्ञान नाही. मग पुणेकरांनी पसंती कोणाला दिली असेल असं वाटतं? तसं काहीच सांगता येणार नाही आपल्याला. आम्ही घर ते धंदा, घर ते धंदा, तुमची काय इच्छा आहे? आमची घाईच आहे. आमचं काम काय फक्त शिक्का मारायचं यायचं, विषय संपला. हे तुम्ही वेळच भेटत नाही ना कुठं 2 माणसात 4 माणसात बसायचं. नक्कीच आपण बघतोय की काही मतदार जे आहेत ते असं म्हणतात की आम्हाला खरं तर राजकारणातच इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. मात्र तरीसुद्धा आपण कोथरूड परिसरामधल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातल्या अनेक मतदारांशी बातचीत केली. थोडक्यात इकडे पाहायला मिळतं आहे की ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केलेल्याची जी संख्या आहे, जी टक्केवारी आहे ती सुद्धा खूप जास्त आहे. मात्र कोथरूडमधल्या तरुणांनी कुठेतरी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतं. अर्थात यामागे अनेक कारणं असू शकतात. ऊन खूप जास्त होतं, त्याचबरोबर काही मतदारांनी जसं आपल्याला बोलून दाखवलं त्यानुसार वीकेंड्स लागून आले होते, त्यामुळे सुद्धा काही तरुण जे आहेत ते कुठेतरी बाहेर गेले होते, फिरण्यासाठी गेले होते. आणि अर्थात मतदानाची सुट्टी म्हणजे आपल्याकडे एन्जॉय करायचं असं काही तरुणांचं जे एक मत बनलेलं आहे त्यानुसार त्यामुळेच कदाचित तरुणांची संख्या कमी झाली आहे. किंवा मग राजकारणामध्ये जी काही आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून राजकारणात ज्या काही घटना घडतात, पक्ष फुटतात, आमदार फुटतात, यामुळे सुद्धा तरुणांची कुठेतरी नाराजी ही राजकारणावरती पाहायला मिळते. त्यामुळे कोथरूडमधून मतदान कमी झालं आहे. मात्र कोथरूड हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पूर्वीचे पालकमंत्रीसुद्धा इथलेच होते, आत्ताचे उमेदवारसुद्धा इथलेच आहेत. म्हणजे आत्ताच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी असतील, मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांत पाटील असतील, प्रकाश जावडेकर असतील, असे खूप मोठमोठे भाजपचे नेते याच मतदारसंघातून होऊन गेल्यामुळे अर्थात या मतदारसंघातून तरी भाजपकडे आणि महायुतीकडे कल थोडासा जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. तरीसुद्धा पुणेकरांचा सर्वाधिक कल कुणाकडे असणार, सर्व विधानसभा मिळून कुणाला मताधिक्य मिळणार हे खरं तर आपल्याला 4 जूनला निकालाच्या दिवशीच कळेल. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. 4 टप्प्यामध्ये मतदान जे आहे ते देखील पार पडलेलं आहे. काल जर आपण पाहिलं तर पुणे, शिरूर, मावळ यासह 11 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर मतदानाची टक्केवारी जी आहे ती 2019च्या तुलनेमध्ये वाढल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि सर्वाधिक टक्केवारी जी आहे ती पुण्याच्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामधून मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. त्या खालोखाल कोथरूड आणि सर्वात कमी मतदान जे आहे ते शिवाजीनगर मतदारसंघामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आहे. 2019च्या तुलनेमध्ये झालेल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जी पुण्याची मतदानाची आकडेवारी राहिलेली आहे, मतदान जे वाढलेलं आहे, हे वाढलेलं मतदान नेमकं कोणाच्या पथ्यावर पडेल, कोणत्या उमेदवारासाठी हे मतदान जे आहे ते आशेचा किरण आहे, या सगळ्या विषयावर आज आपण पुण्यातील नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग थेट नागरिकांकडूनच जाणून घेऊया. धंगेकर ते रस्त्यावरचा माणूस आहे, चांगला आहे, गोरगरिबाचा जाणणारा माणूस आहे. धंगेकरांची कामं खूप चांगली आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाच्याही मदतीला उभे राहणारे माणसं आहेत. मदत ही सर्वांची झाली पाहिजे आणि हुकुमशाही नको आहे आपल्याला. म्हणजे नाही का, लोक BJPवाले काय करतात की कामं कारणं देतात, ते नको आहे. आम्ही राम मंदिर आणलं, राम मंदिर त्यांनी एकट्यांनीच नाही आणलेलं. धंगेकर तसे नाही आहेत. धंगेकर हे सर्वांची कामं करणारी माणसं आहेत. तर धंगेकरच फिक्स. उमेदवार दोन्ही पण तगडे होते. धंगेकरांचं काम पण चांगलं आहे या भागातलं, पण मोदींच्या लाटेत मला वाटतं कमी का होईना फरक नाही. कारण मागच्या वेळी जे उमेदवार आलते ते जवळजवळ 3-3.5 लाख मतांनी निवडून आलते. तो लीड थोडा यांच्यासाठी जास्त आहे आणि त्यामुळं जास्त नाही पण 50,000 मतांनी मोहोळ निवडून येतील. मला तर वाटतं रवींद्र भाऊ धंगेकर निवडून येतील. कारण त्यांचं म्हणजे कार्य कसं आहे की पब्लिकना कोणाचाही फोन जाऊ दे त्यांना, किंवा कोणाच्या बिल्डिंगची समस्या असो, वाड्याची समस्या असो, रवींद्र भाऊंना फोन केला की 10 मिनिटाला, अर्ध्या तासाला त्यांची माणसं त्यांच्या बिल्डिंगमध्ये असतात. त्यांचं कार्य व्यवस्थित आहे. त्यामुळं 100% रवींद्र भाऊ धंगेकर हे निवडून येतील, ही अशी अपेक्षा आहे आम्हाला.
आता हे 4 तारखेलाच कळेल काय वाढलं, काय कोणाला पडलं, काय पडलं, हे 4 तारखेला कळेल. आमच्या मनात तर काय आता कमळच. मला एक सांगा, आत्ता हुशार कोण आहे वर, आहे का कोण? एक जर गृहीत धरलं तर हुशार माणूस कोण आहे का वर अख्खा देश सांभाळायला? काय देश सांभाळायला आहे कोण? हे खरं का खोटं आहे? काय कोणतरी हुशार पाहिजे ना वर. काय ते म्हणतात ना 400 पार होईल यावेळेस. काय नक्की 400 पार होईल. जेवढी वाढल तसं माझा अंदाज आहे. आता कसं आहे, दोन्ही कार्यकर्ते चांगले आहेत. आता धंगेकर सध्या बऱ्यापैकी आहेत, म्हणजे ह्या एरियामध्ये त्यांचा जो एरिया आहे म्हणजे सोमवारपेठ मंगळवार, ते आता त्यांचा एरिया वेगळा, यांचा एरिया वेगळा. तर धंगेकरांच्या दृष्टीने, आमच्या दृष्टीने इथं ठीक आहे. आता हा लोकसभेचं म्हणजे फार मोठा आहे, त्याच्यामुळं कुठलं काही सांगता येत नाही. पण धंगेकर जे आहेत इथं व्यवस्थित आहे. आमच्यानुसार मला वाटतं वाढलेली तरुणांचीच मला वाटतं वाढलेली असेल. आणि तरुण मला वाटतं विकासाच्या दृष्टीनेच बघणार. आणि ही निवडणूक कशी आपल्याला स्थानिक लेवलला, ही देश पातळीवरची निवडणूक होती. आणि तेवढा तरुण पण आता सुशिक्षित झाला आहे. देशामध्ये त्यांना कुठलं सरकार हवं आहे, विकासाचं हवं आहे का मी हे पाहिजे. त्यामुळं त्याप्रमाणे मला वाटतं जो विकास करेल त्यांच्यासाठी त्यांनी मतदान केलं असणार, विकासाच्या बाजूनी. त्यामुळं मला वाटतं हा विकासाला 4% जो आहे वाढलेला, तो विकासासाठी दिला असेल तरुणांनी. ते त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे की विकासाचा मुद्दाच हा त्याच्याकडं असेल, त्याच्या ह्याच्यावर राहणार मतदान सगळं. ही सगळं आपला खासदार काही स्थानिक नसतो, काम आपण खासदारांचं वरच्या लेवलला असतं, केंद्रामध्ये असतं. मग जो विकासाचा मुद्दा ज्यांनी चालवला आहे प्रचारामध्ये, त्यालाच जास्ती मतं पडून तो खासदार होणार. तर पुणे लोकसभेसाठी काल मतदान प्रक्रिया जी आहे ती मतदान प्रक्रिया पार पडली. 53% इतकी सरासरी अंतिम टक्केवारी जी आहे पुणे लोकसभेची ते राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. 2019मध्ये 49% मतदान जे आहे ते पुणे लोकसभेसाठी झालं होतं. ही जी 4% वाढलेली आकडेवारी आहे, ही आकडेवारी नेमकी कोणत्या उमेदवारासाठी फायदेशीर ठरेल किंवा कोणत्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा ठरेल, या विषयावर आपण सर्वाधिक पुणे लोकसभेसाठी मतदान झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या महात्मा फुले भाजी मंडईतील नागरिक व्यापाऱ्यांकडून जी आहे ती माहिती जाणून घेतलेली आहे. त्यांचा कल नेमका कोणाकडे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. लोकसभेसाठीचं मतदान हे 13 तारखेला पार पडलं आणि आज वाडेश्वर कट्टा या ठिकाणी उमेदवारांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्यासोबत आता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत. निवडणूक झाली, मतदान झालं, 4 तारखेला निकाल पण आहे आणि आज सर्व उमेदवार या ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. बघा, हे अंकुश काकडाचे, शिरोळा सिंग, डॉक्टर सतीदास चांगला एक त्यांनी एक पायंडा पाडला एक ठिकाणी, ठीक आहे. पण याच्यामध्ये निवडणुका झाल्यात, मतपेटीत आता मतदार राजा आहे, 4 तारखेला तो बाहेर येणार आहे. पण तो एकदम चांगल्या पद्धतीने, कुठली लाट बाकी काय गोष्टी याच्यामध्ये नव्हत्या. ह्याच्यामध्ये पूर्णपणे सक्षम पुणेकरांनी जो निर्णय घेतला तो योग्य घेतलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला मतपेटीत दिसेल. रवी भाऊ, ह्या निवडणुकीचा पहिलीच तुमची लोकसभेची निवडणूक होती, अनुभव कसा होता एकंदरीत? नाही, मी 10 निवडणुका लढवतो आहे, त्यामुळे महानगरपालिका आणि विधानसभा काय आणि लोकसभा काय ह्या सगळ्या जवळनं बघितलेल्या निवडणुका मी आहेत. पण कालचं जे मतदान दिसत होतं ना, ते वेगळंच दिसत होतं. म्हणजे कार्यकर्ता आहे मी, समोरचे चेहरे वाचणार आहे. प्रचंड प्रमाणामध्ये पुणेकरांनी योग्य निर्णय घेतला असं मला वाटतं. या निवडणुकीमध्ये स्मरणात राहील अशी एखादी गोष्ट? सगळे तुम्ही लोक सगळे एकत्र आम्ही काम केलं, सगळे लोकांनी सहकार्य केलं. म्हणजे तुम्ही बी मागे नाही राहिला,
योग्य माणसाला सहकार्य करताना दिसले. चारही मतदारांपैकी योग्य कुठल्या तरी कार्य करताना दिसले. त्यावेळी राहुल गांधीची सभा झाली, त्यावेळी ज्यावेळेस राहुल गांधींनी तुमचं नाव पुकारलं त्यावेळी कसं वाटलं? ते जे पुढं जे मतदार राजा बसला होता त्यांच्याकडनं जे साथ मिळत होती त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं की आपण संसदेत भेटू म्हणले. उद्धव ठाकरेंनी सुद्धा तुमचं नाव पुकार. उद्धव साहेबांनी ज्या स्टाईलचे 4 शब्द आलेत आणि सुप्रियाताईंनी ओढत नेलं, म्हणजे एकदम मोठं वाटलं की सुप्रियाताई सारख्या आपल्याला बहिणीसारख्या आहेत बिचाऱ्या, हाताला धरून नेलं आणि पुढं उभं केलं. म्हणजे त्याच्यापेक्षा आपल्या जीवनात आनंद काय एवढा मोठा आनंद. भाऊ किती मताधिक्य मिळेल असं वाटतंय? गणितच सांगता येत नाही. पुणेकर उतरले होते रस्त्यावर, मी सांगेन एक होईन 5 असंही काहीतरी होऊ शकतं. या निवडणुकीमध्ये तुम्ही काही आठवणही सांगितली होती, थोडंसं भावूक झाल्याचंही दिसलं होतं सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही बोलत होतात. नाही काय झालं ते बोलेल मी, आता त्याच्यावर आता बोलायला अर्थ नाही. पण हे सगळं निवडणुकीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी जी यंत्रणा वापरली ती चुकीची, तेवढंच विषय. ती तात्या काय सांगाल, लोकसभेचा अनुभव कसा होता? मला वाटतं की हे अतिशय चांगलं पुण्याचं नेतृत्व आहे आणि पुणे शहरामध्ये हे संस्कृती जपल्या जाते निवडणुकांची. निवडणुका झाल्या, परवा दिवशी 13 तारीख झाली, विषय संपला. त्याप्रमाणे आज जे मतदानानंतर एकत्र आले, भाजपने यायला पाहिजे होतं, परंतु भाजपच्या उमेदवारांमध्ये आणि भाजपमध्ये आम्ही निवडून येऊ शकतो. हा जो त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, हा त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडेल आणि या शहरामधला खासदार हा वंचितचाच होईल. आता 58 दिवस प्रचार केलास, या निवडणुकीमध्ये आठवणीत राहतील असे मुद्दे कोणते होते? प्रचंड धन्यवाद. माझ्या घरी पण इंद्रायणीच असतो, तुम्हाला धन्यवाद. मला वाटतं की अनेक असे प्रसंग आहेत वंचितकडनं विशेषतः जे मिळालेलं प्रेम आहे, हे प्रेम न भूतो न भविष्यती असं प्रेम आहे. आणि मनापासून मला वाटतं की गरिबांनी वसंत मोरेवर जे प्रेम केलं ना पहिल्यांदा, त्या प्रेमातनं मी सांगू शकतो की मला या शहरामध्ये 4 लाख मतदान होईल. आणि 4 लाख मतदान ज्याच्या हातामध्ये, हे मी पहिल्या दिवशी डे 1 पासून सांगतो आहे, आजसुद्धा रेकॉर्डेड ठेवा की ज्याच्याकडे 4 लाख मतदान आहे तो या शहराचा खासदार आहे. हे डोक्यातनं काढून टाका की त्यांना 6.5 लाख मिळालं होतं, आता 4 लाख का म्हणताय? ही तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीमध्ये मतदानाचा टक्का घसरलेला आहे आणि तो घसरलेल्या टक्क्याचा फायदा हा वंचितला होईल. तात्या एखादी आठवण जी तुम्हाला कायम स्मरणात राहील अशी? आठवण म्हणजे मला एका आजीने 1000 रुपये दिले, ही सगळ्यात माझ्यासाठी आठवण चांगली आहे की आजीने 1000 रुपये दिले आणि बाबा तू हे पैसे, मी ते पैसे खर्च नाही केले, ते पैसे मी माझ्या घरामध्ये जो माझं देवार आहे ते देवारामध्ये ठेवलेत. आणि मला वाटतं की असे निवडणुका येत असतात जात असतात, परंतु असं प्रेम आणि अशा आशीर्वाद कदाचित नशिबाला मिळतात, त्यापैकी मी एक आहे. 13 तारखेला पुणे लोकसभेसाठीचं मतदान पार पडलं आणि आज वाडेश्वर कट्टा या ठिकाणी उमेदवारांसाठी जी फराळाची नाश्त्याची व्यवस्था ही करण्यात आली होती. ज्यांनी ह्याचं आयोजन केले ते अंकुश काकडे आहेत. अण्णा काय सांगाल, सगळं आपण नियोजन केलं होतं, काय नेमका उद्देश होता? गेली 10-12 वर्ष पुणे शहराचा सांस्कृतिक कट्टा म्हणून हा वाडेश्वर कट्टा ओळखला जातो. हा वाडेश्वर कट्टा केवळ या ठिकाणी यायचं, इडली सांबार मसाला डोसा खायचा एवढ्यापुरता मर्यादित नाहीत, तर या कट्ट्यावरून विचारांची देवाणघेवाण व्हावी, पुणे शहराची संस्कृती राज्याला समजावी, हा आमचा त्या पाठीमागचा उद्देश होता. राजकारण विरहित आम्ही मंडळी या ठिकाणी काम करतो. मी असेल, डॉक्टर सतीश देसाई असेल, उज्ज्वल केसकर असेल, श्रीकांत शिरोळे असेल. आम्ही दरवेळेला निवडणुकीमधलं वातावरण चांगलं राहावं याच्यासाठी निवडणुकीपूर्वी आम्ही एकत्र जमतो. सगळ्या उमेदवारांना हसत खेळत निवडणूक लढा असा आमचा संदेश असतो. आणि निवडणूक झाल्यानंतरसुद्धा त्यांचे कटू गोड अनुभव आम्हाला ऐकण्यामध्ये या ठिकाणी मिळतात. आज या ठिकाणी प्रमुख 3 उमेदवारांना आम्ही बोलवलं होतं. मुरलीधर मोहोळ तब्येतीच्या कारणामुळे येऊ शकले नाहीत, पण रवींद्र गंगेकर आणि वसंत मोरे आले. त्यांनी या निवडणुकीमधलं वातावरण, त्यांना आलेले चांगले अनुभव, वाईट अनुभव सांगितलेत. प्रत्येकाने विजयाचा दावा सांगितला आहे. प्रत्येक उमेदवार हा निकाल लागेस तोपर्यंत आपला दावा सांगत असतो, पण पुणेकरांचं मत, पुणेकरांनी काय कौल दिलं आहे हे आपल्याला 4 तारखेला पाहायला मिळेल. एक अतिशय चांगली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली. उमेदवारांनी देखील त्यांचे अनुभव सांगितले आणि अशाच प्रकारचे कट्टे इतर शहरात व्हावेत ते सुरू देखील झालेत. या निमित्ताने पुणे शहराची सांस्कृतिक ओळखली जाते, राजकीय सौहार्द निर्माण केला जातो आणि तो आमचा उद्देश सफल होतो आहे असं आम्हाला वाटतं. मी या निमित्ताने स्वानंद भावे
यांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी आम्हाला या ठिकाणी वाडेश्वर कट्टा या सुरू करण्यामध्ये परवानगी दिली. राजकीय संस्कृती जोपासली जावी यासाठी वाडेश्वर कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. राज्यभरात सध्या पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या पावसांमुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी गारपीटसुद्धा होती आहे. काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत. सध्या मे महिना चालू आहे. खरं तर या महिन्यामध्ये तितकासा पाऊस पाहायला मिळत नाही. मात्र सध्या पुण्यातसुद्धा गेले 7-8 दिवस झाले सलग पाऊस पडतो आहे. याच संदर्भातले काही अलर्टसुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आले. त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा कदाचित गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर हवामान विभागाच्या प्रमुख खोले मॅम आहेत. मॅम, काय सांगाल तुम्ही, सध्याचं वातावरण कसं आहे आणि काही गारपिटीची वगैरे शक्यता असं आहे का? सध्याचं जे हवामानाची परिस्थिती आपण पाहिली तर सध्या पूर्व विदर्भावरती एक ज्याला सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हटलं तर वाऱ्याची चक्रीय स्थिती ती आज दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर एक ज्याला ट्रफ म्हटलं जातं किंवा वाऱ्यामध्ये एक द्रोणीय रेषा ज्याला म्हटलं जातं ती कर्नाटकपासून ते या पूर्व विदर्भापर्यंत दिसते. या सिस्टीम्समुळे किंवा ह्याच्या प्रभावामुळे राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस सर्वदूर थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी म्हणजे ज्याला आपण वळवाचा पाऊस सदृश असं म्हणतो की पूर्व मोसमी पाऊस ज्याच्यामध्ये मेघगर्जना होते, विजांचा कडकडाट आपल्याला दिसून येतो आणि त्याचबरोबर वादळी वारे गस्टी विंड्स ज्याला म्हटलं जातं ते ताशी 30 ते 40 किंवा काही जिल्ह्यांमध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने सोसाट्याचे वादळी वारे वाहण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि त्याचबरोबर कोकणातल्या काही भागांमध्ये विशेषतः रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचे सोसाट्याचे वारे 40 ते 50 किलोमीटर दर ताशी वाहण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे या सगळ्या जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या तिन्ही उपविभागांमध्येही बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जो वळवाचा किंवा पूर्वमोसमी पाऊस असा वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता विशेषतः अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे म्हणजे उत्तर महाराष्ट्रातले जे प्रामुख्याने जिल्हे आहेत त्यामध्ये ह्याचा जोर आपल्याला जास्त दिसून येईल आज आणि उद्या 15 आणि 16 मे दरम्यान. त्याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा कारण याच भागामधून ही द्रोणीय रेषा जाते आहे त्याच्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रातले कोल्हापूर, सातारा, सांगली हे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा असे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्याचबरोबर मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस, वादळी पाऊस आणि गाराही पडण्याची काही ठिकाणी शक्यता आहे. हा जो पावसाचा प्रभाव आहे तो पुढचे 2 दिवस त्याचा विशेष प्रभाव जाणवेल आणि त्याच्यानंतर म्हणजे 17 मे नंतर हळूहळू याचा प्रभाव कमी होईल. 17, 18, 19 तारखेनंतर या अशा पद्धतीचा जो पावसाचा एक सर्वदूर किंवा सर्वव्यापक जो पाऊस दिसून येतो आहे त्याची व्याप्ती कमी होईल आणि त्याचबरोबर त्याची जी तीव्रता आहे किंवा इंटेन्सिटी आहे ज्या मोठ्या प्रमाणात वारे वाहत आहेत किंवा गारा पडण्याची जी एक जास्त शक्यता आहे त्याच्यामध्ये कमी होईल 17-18 मे नंतर. आणि त्याच्यामुळे हा पावसाचा प्रभाव कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातलं तापमान पुढचे काही दिवस कसं राहणार आहे किंवा पुण्यालाही असं कुठला अलर्ट आहे का? पुणे जिल्ह्याला तसा किंवा पुणे शहरामध्येही तसा आत्ता येलो अलर्ट दिलेला आहे पुणे जिल्ह्यासाठी. पण तशी शक्यता आत्ता मी म्हटलं तसंपणे पुढच्या 1-2 म्हणजे 15 ते 16 दरम्यानच अशा पद्धतीचा पण त्याची तीव्रता मागच्या 2-3 दिवसामध्ये ज्या पद्धतीचा पाऊस पडला तशा पद्धतीचा पाऊस होण्याची शक्यता आता नाही आहे. आणि 16 मे नंतर तर पाऊस ओसरूनच जाईल किंवा पावसाची शक्यता जवळपास नाही आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा मुख्यतः निरभ्र आकाश आपल्याला दिसून येईल पुणे जिल्ह्यात, पुणे शहरामध्ये. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा कमाल तापमान जे आता बऱ्याच सरासरीपेक्षा जवळपास आलेलं आहे म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये किंवा मागच्या आठवड्यामध्ये किंबहुना कमाल तापमान हे 40 डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं पुणे आणि परिसरामध्ये. पण गेल्या काही दिवस 2 ते 3 दिवस जो दुपारी पाऊस पडला त्याच्यामुळे किंवा सोसाट्याचा वारा आपल्याला दिसून आला त्याच्यामुळे या कमाल तापमानात घट झालेली होती आणि ते सरासरीच्या जवळपास आता सध्या दिसून येत आहे. साधारण 36 ते 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान दिसून येत आहे. त्याच्यात आता काहीशी वाढ होऊन ते साधारण 38 ते 40 डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे 17 ते 18 मे नंतर. मॅम, मॉन्सून कधी येणार आहे याबद्दलचे काही अंदाज अजून हवामान विभागाकडे आलेत का?
आत्ताचं जे एकूण ॲनालिसिस आहे किंवा जी एकूण हवामानाची परिस्थिती आहे त्यानुसार 19 मे या तारखेपर्यंत 19 मेच्या दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस हा अंदमान समुद्रामध्ये, दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्यालगतचा जो दक्षिण बंगालचा उपसागराचा भाग आहे, त्याचबरोबर निकोबार बेटं, अंदमान निकोबार द्वीपसमूहातली जी दक्षिणेकडची बेटं आहेत, निकोबार बेटं, या सगळ्या भागांमध्ये 19 मेच्या दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस यावर्षी दाखल होईल असा एक अंदाज देण्यात आलेला आहे. आणि यंदाचा पाऊस कसा असेल, काही असं एक वरवर बाहून तुम्हाला तुमच्या इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्समधून काय सांगता येईल? भारतीय हवामानशास्त्र विभागाने जे लॉंग रेंज फोरकास्ट दिलेले किंवा दीर्घ कालावधीचा जो एक अंदाज दिलेला आहे त्यानुसार यावर्षी भारतामध्ये जो पाऊस होईल संपूर्ण मोसमामध्ये, म्हणजे जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळामध्ये ऑल इंडिया लेवलवरती, तो हा सरासरीपेक्षा जास्त असेल. पाऊस 106% सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि ह्याचं मुख्य कारण विशेषतः हे पर्टिक्युलरली मागच्या वर्षीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण हे सर्वदूर असणार आहे आणि त्याची इंटेन्सिटी ही चांगली असणार आहे. कारण मागच्या वर्षी जो एल निनोचा प्रभाव मान्सूनवरती दिसून येत होता त्याचा प्रभाव आता ओसरलेला आहे आणि त्याचा झपाट्याने त्याचा वेग म्हणजे झपाट्याने त्याचा प्रभाव ओसरतो आहे. आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे मान्सून सुरू झाल्यानंतर जुलै ऑगस्ट नंतर इनफॅक्ट लानिना सुद्धा कंडिशन्स दिसून येण्याची शक्यता आहे, जो एल निनोचा एक आपण विरोधी प्रभाव म्हणतो. आणि म्हणजे जे पॅसिफिक ओशनमध्ये जे एक थंड पाण्याचे प्रवाह निर्माण होतात ज्याला लानिना म्हटलं तर तशा पद्धतीचा प्रभावही मान्सूनच्या उत्तरार्धात दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीचा मान्सून हा गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा निश्चितच चांगला असेल असा प्राथमिक अंदाज आहे. 106% सरासरीपेक्षा पाऊस ऑल इंडिया लेवलवरती होण्याची शक्यता आहे. अजून तरी जून महिन्यापर्यंत पुणेकरांना जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण पुण्यात हे पूर्व मोसमी जो पाऊस होतो तो कुठेतरी थोडासा थांबणार आहे आणि जून महिन्यात पुन्हा एकदा तशाच जोरात पुन्हा पाऊस होण्याची शक्यतासुद्धा आहे. कारण आत्ताच मॅमने आपल्याला सांगितलं की यंदाचा पाऊस जो आहे तो त्या मानाने पाहायला गेलं तर खूप चांगला पावसाळा यावेळेस असणार आहे. सगळीकडेच खूप चांगला पाऊस पडेल, त्यामुळेच पुणेकरांची पाण्याची चिंतासुद्धा यंदाच्या मोसमात मिटेल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते. पण तुर्तास तरी पुणेकरांना कुठल्याही अलर्टची किंवा मग गारपिटीची भीती बाळगण्याची कुठलीही गरज सध्या तरी भासत नाही आहे. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. अखेर 1.5 महिन्यांच्या प्रचारानंतर परवा दिवशी म्हणजे 2 दिवसांपूर्वीच पुणे लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये केवळ 53.54% इतकंच मतदान झालं. बऱ्याचशा पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. मात्र हे मतदान झाल्याच्या नंतर आता कुठेतरी सर्व उमेदवार जे आहेत ते शांत झाले, थोडेसं आपापल्या पर्सनल लाईफकडे लक्ष देताना पाहायला मिळतात. मात्र या सगळ्यामध्ये मतदान झाल्यानंतर लगेचच कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो अगदीच उफाळून समोर येतोय आपल्या. कारण कार्यकर्त्यांकडून, प्रत्येक उमेदवाराच्या समर्थकांकडून सध्या गुलाल आपलाच असा आशय असलेले किंवा भावी खासदार आपलाच अशा आशयाचे फ्लेक्स सध्या शहरात लागलेले बघायला मिळतात. मी सुद्धा अशाच एका फ्लेक्सच्या समोर सध्या उभी आहे. तुम्ही जर हा फ्लेक्स पाहिलात तर या फ्लेक्सवर सुद्धा तशाच प्रकारचा मजकूर लिहिलेला दिसतोय, गुलाल आमचाच. लोकसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा प्रकारचा आशय यावर आहे. त्याचबरोबर म्हणजे बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे असतील किंवा पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे या तिघांचेही फोटो या फ्लेक्सवरती आहेत. आणि विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं लिहिलंय, खासदार आमचाच पक्का असं सुद्धा कंटेंट आपल्याला पाहायला मिळतोय. हा जरी फ्लेक्स महाविकास आघाडीचा असला तरीही असेच फ्लेक्स महायुतीच्या उमेदवारांचे सुद्धा लागलेले आहेत. पुणे महायुतीचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ, त्यांच्या भागात सुद्धा त्यांचे असेच प्रकारचे फ्लेक्स लागल्याचं पाहायला मिळत आहे. भावी खासदार किंवा मग खासदार आमचाच अशा प्रकारचे हे फ्लेक्स आहेत जे शहरात लागलेत. आणि या फ्लेक्सची कुठेतरी जेव्हा सर्वसामान्यांमध्ये चर्चा होऊ लागली त्यानंतर काही ठिकाणचे फ्लेक्स जे आहेत ते काढण्यात सुद्धा आले. त्यामुळे सध्या पुण्यामध्ये दोन्ही पक्षच सध्या जास्त अटीतटीचे आहेत.
काटेकी टक्कर होणार आहे मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये आणि त्यामुळेच दोन्ही पक्षांकडून युती आणि आघाडीकडून सध्या अशी फ्लेक्सबाजी केली जाते। त्यामुळे जनतेमध्ये कुठेतरी थोडासा संभ्रम आहे की निकालाच्या आधीच यांनी असं डिक्लेअर कसं केलं। मात्र खरं तर 4 जूनला पुणे लोकसभेचा आणि सर्वच लोकसभांचा निकाल लागणार आहे। त्यामुळे हे जे आत्ता भावी खासदार किंवा गुलाल आमचाच अशाचे फ्लेक्स लागलेत ते खरे फ्लेक्स नेमके कोणाच्या नावाचे लागणार हे खरं तर आपल्याला 4 जून नंतरच समजेल। त्यामुळे सध्या तरी सर्वच पुणेकर जे आहेत ते 4 जूनच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। वंचित बहुजन आघाडीच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर, प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद आणि मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे मी उपस्थित आहोत। मी बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करावं। लावून देते जरा। मागच्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर मध्य मुंबईचे असणारे उमेदवार उज्ज्वल मुंबईवरती हमला जो झाला होता त्या संदर्भातले प्रश्न होते अशी परिस्थिती आहे। त्या याच्यामध्ये आम्ही असताना म्हटलं होतं की IPS अधिकारी हेमंत करकरे, सालसकर आणि कामते यांचा त्या अटॅकमध्ये गोळ्या लागून मृत्यू झाला होता। तेव्हा ह्या गोळ्या कोणाच्या होत्या? कसाब आणि अबू इस्माईल याच्या बंदुकीतल्या होत्या का? त्यांनी वापरलेल्या वेपन मधल्या होत्या का? त्याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी करावा असा मी त्यांना विनंती केली होती। ते पार्लमेंटच्या निवडणुकीला उभे आहेत। पार्लमेंटच्या निवडणुकीला उद्या निवडून गेले तर देशाची इमानदारी राखणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून पुन्हा आम्ही असणारा आज उज्ज्वल निकम यांना असणारा विचारतोय की त्यांनी जे आर्ग्यू केलं आणि केस चालवली याच्याबद्दल कोणाचाही दुमत नाही, परंतु ऑर्डर मध्ये पान नंबर 1572 पॅराग्राफ नंबर 1291 त्याच्यातला असणारा सब पॅराग्राफ 4 हा महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी मी तो पुन्हा या ठिकाणी वाचतोय। एक्यूज नंबर 1 म्हणजे कसाब इज फर्दर कन्विक्ट of offense punishable under section 302 of Indian Penal Code for having committed murders of Amarchand Narayan Solanki, दूसरा सीताराम मल्लाप्पा साकरे, तीसरा रहमतुल्ला इब्राहिम, चौथा विनोद मदनलाल गुप्ता। साहेबांना निमंत्रित करायला आलो आहे। राजसाहेबांनी निमंत्रणही मान्य केलं आहे आणि राज्याच्या एकंदरीत निवडणुका आणि 5व्या टप्प्याच्या निवडणुका यामध्ये राजसाहेबांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे। मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याची भूमिका राजसाहेबांनी केली आहे
त्यांचे भेटून आभारही व्यक्त करायचे होते. मधल्या गडचिरोलीपासून मुंबईच्या प्रवासात मी त्यांना भेटलो नाही, पण आज मुंबईत आल्यावर त्यांची भेट घेणे आणि त्यांचे आभार मानणे हेही महत्त्वाचं आहे. आणि मुंबईच्या सुद्धा ज्या निवडणुका आहेत त्यामध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, नाशिकमध्येही महत्त्वाची आहे. त्यांनी ज्या पद्धतीने पुण्यामध्ये आव्हान केलं, मोठा फायदा आम्हाला त्या ठिकाणी पुण्यामध्ये झाला आहे. राजसाहेबांच्या एकंदरीत भूमिकेमुळं महाराष्ट्रामध्ये आम्हाला महायुतीला बळ मिळालं आणि पुढच्या काळातही महायुतीला त्यांचं बळ मिळेल ही अपेक्षा आम्हाला आहे. मुंबईतील मराठीचा टक्का बघता मनसेवर काही महत्वाची जबाबदारी देण्यात आली का? कारण मुंबईत सगळं उद्धव ठाकरेनंतर जे दुसरे मतं आहेत ती राज ठाकरे यांच्याकडे आहे. राजसाहेबांनी 17 तारखेला मोदींच्या सभेत त्यांची भूमिका ते मांडणारच आहे, पण त्यांना मी अजून विनंती केली आहे, आशिष शेलारजी, देवेंद्रजी, सर्वांनीच महायुतीच्या नेत्यांनी विनंती केली आहे, अजून काळ त्यांनी जास्तीचा 18 तारीख आहे त्या काळात द्यावा, जेणेकरून महायुतीच्या उमेदवाराला बळ मिळेल. मल्लिकार्जुन खरगे असे म्हणतायत की भाजपच्या 200पेक्षा जास्त जागा येणार नाहीत, असं मी लिहून देतो, असं देखील ते म्हणतात. पृथ्वीराज चव्हाणांनी पण सांगितलंय की 250 जागा. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस पार्टी विरोधी पक्षनेता सुद्धा बसवू शकणार नाही त्यांच्या भरोशावर. ही स्थिती काँग्रेसची राहणार आहे. 240 सीट लढणारी काँग्रेस कसा काय प्रधानमंत्र्याचा विचार करू शकतं? आणि विरोधी पक्षनेता बनवण्याची स्थिती सुद्धा काँग्रेसची राहणार नाही, ही देशामध्ये स्थिती आहे. सर, जे होर्डिंग पडलं आज मोदींचा रोड शो आहे त्याच घाटकोपरमध्ये, संजय राऊत म्हणतात की मगरीचे अश्रू डाळण्यासाठी त्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जातात. महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या बाबी करायला पाहिजे स्वतः एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा त्या ठिकाणी करतायत. दुर्घटना आहे आणि सरकारने हे तपासलंच आहे कुणाच्या काळामध्ये या पद्धतीचे होर्डिंग झाले, कोण दोषी आहे, त्यावर मोठी कारवाई झाली सरकारकडनं. सरकारने करावयाच्या गोष्टी सरकारने केल्या आहेत, पण याला अंतिम करण्याची बाब सरकार करेल. शेवटी जीव गेले आहे, मोठा दुर्घटना झाली आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीची रॅली ही पूर्वीपासून ठरलेली आहे. ही काय आजच ठरली नाही, दुर्घटना झाल्यानंतर नाही ठरले. दुर्घटनेच्या पूर्वी 8 दिवसापूर्वी माननीय प्रधानमंत्र्यांनी वेळ दिला आहे. त्यामुळं प्रधानमंत्री येत आहे, भिवंडीला येत आहे, आता दिंडोरीला आहेत. त्यामुळं या दुर्घटनेशी जोडण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं सर्वांना संवेदना आहे, आम्ही सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या आहे. अशी दुर्घटना होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. ज्या ज्या मुंबईमध्ये अशा पद्धतीचे अजून काही होर्डिंग्स असतील त्या होर्डिंगसुद्धा सरकारने तातडीनं तपासल्या पाहिजे, काढल्या पाहिजे, महानगरपालिकेने काढल्या पाहिजे. या घटनेपासून काय आपल्याला पुढं नेता येईल अशी दुर्घटना पुन्हा मुंबईत होण्याची काळजी घेतली पाहिजे. महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास व्यक्त करतात. त्या संदर्भात विरोधक जे आहेत टीका करतात. दिला होता विरोधक त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनातही असं येऊ शकत नाही. प्रफुल्ल पटेल म्हणतात की सातत्याने हा शिवरायांचा अपमान. जेव्हा आपण अचानक कुणाचं स्वागत करतो तेव्हा स्वागत घेणारं तर माहीत नसतं. तेव्हा नंतर त्या ठिकाणी ज्या काही बाबी आल्या, खरं तर स्वागत घेणाऱ्याचा काय दोष असतो आणि राहिला स्वागत करणाऱ्याची भूमिका. शेवटी याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे की कुठल्या प्रकारच्या कोणाच्या भावना दुखणार नाही. पण स्वागत घेणारा व्यक्ती आता माझ्या किती दुपट्टा टाकला कोणी, तर त्या काळात तर एकदम माहिती पडत नाही काय होणार आहे. पण थोडी काळजी, या गोष्टीची भावना कुणाचा दुखवण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. 4 जून नंतर मोदींना हिमालयात जावं लागेल असं म्हणतात ते, याला उत्तर देणार. 4 जून नंतर मोदींना हिमालयात परत जावं लागेल. महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये लोकांनी नाकारला आहे. स्वतः शरद पवार साहेब बारामतीमध्ये पराभूत होत आहे, सुप्रिया सुळे पराभूत होत आहे, हे शरद पवार साहेबांना कळलं आहे. अनेक झटके महाविकास आघाडीला लागणार आहे. त्यामुळे 4 तारखेची वाट बघा. काही लोक अज्ञातवासात जातील, काही लोक अज्ञातवासात जातील, काही लोक अज्ञातवासात जातील आणि पृथ्वीराज चव्हाणने मान्य केलं आहे
पृथ्वीराज चव्हाणजींनी मान्य केलं आहे की या महाराष्ट्रातले 6 पक्षापैकी 2 पक्ष हे या ठिकाणी बंद पडतील, त्यांचं अस्तित्व राहणार नाही. मग ते 2 पक्ष कोणते असणार आहे? भाजप असणार आहे का? एकनाथ शिंदेजी असणार आहे का? अजित पवारजी असणार आहे का? तर नसणार. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे नक्की केलं आहे की शरद पवार साहेबांची तुतारी आणि उद्धव ठाकरेची मशाल ही त्या ठिकाणी या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाणच्या बोलण्यावरनं वाटतं. आणि दुसऱ्याच दिवशी शरद पवार साहेबांनी विलिनीकरणाची भाषा केली. आम्हाला विलिनीकरण करावं लागणार, तो टोन सेट केला. याचा अर्थ पृथ्वीराज चव्हाणचं जे बोलणं होतं तेच या महाराष्ट्रात दिसणार आहे. महाराष्ट्रात 4 तारखेनंतर तुतारी आणि मशाल मात्र जमा होणार आहे. सर संजय राऊत असं म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी पराभव आणि मोदी एकाच मंचावर इथं येत आहेत शिवाजी पार्क. आगामी काळामध्ये जर 17 तारखेला मोदींची इथे भेट होण्याची काय शक्यता वगैरे आहे का? शिवसेनेतून अशा पद्धतीचं निमंत्रण वगैरे काय दिलेलं आहे का? मोदीजींना सभेला राजसाहेबांनी यावं असं देवेंद्रजी, मी, आशिष शेलारजी आम्ही सर्वांनी त्यांना निमंत्रण देणे हे आमचं कर्तव्य आहे. राजसाहेबांनी विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याचा घोषणा केली, ती अत्यंत महत्त्वाची होती. ती राज्याच्या जनतेलाही मान्य आहे, मराठी माणसालाही मान्य आहे. राजसाहेबांनी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आणि त्यामुळे आमच्या पक्षाची ही महत्त्वाची भूमिका आहे की त्यांना आभार मानले पाहिजे, त्यांच्याकडे गेलं पाहिजे. आणि त्यामुळं त्यांच्या या भूमिकेने एक मोठी आम्हाला महायुतीला उभारी मिळाली आहे आणि पुढच्या काळातही ते या पद्धतीच्या भूमिका घेत राहतील, हे महाराष्ट्राकरता महत्त्वाचं आहे. सर, लव जिहाद, लँड जिहाद नंतर आता वोट जिहादचा आरोप होतोय. आशिष शेलार म्हणतात वोट जिहादचे आका उद्धव ठाकरे आहेत आणि आता अशा प्रकारचे पत्वे काढले जातात की मुस्लिम समाजाने उभाटा गटालाच मतदान करावं. हिंदू समाजासाठी सुद्धा असे काही पत्वे निघालेत का? हे खरं आहे की मी कधी नव्हे, 32 वर्ष झाले मी अनेक निवडणुका लढल्या आहेत, पंचायत ते विधानसभेपर्यंत. अशा पद्धतीचे फतवे मस्जिदमधनं निघतात हे मी पहिल्यांदा बघितलं. आणि या पद्धतीचं जिहाद आपण बघितलं असाल भाषणातनं, ज्या पद्धतीने आदेश देण्यात आले आहे हे महाराष्ट्राने कधी बघितलं नाही. सुरुवात मस्जिदमधनं केल्या गेली, सुरुवात त्या ठिकाणी मताची जिहाद करण्यात आली आणि याला खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेजी यांनी खतपाणी घातलं आहे. धर्माधर्मामध्ये, जातीजातीमध्ये तेढ लावण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. आणि शरद पवार साहेबांचं राजकारण तुम्हाला माहिती आहे 77 पासूनचं. 1977 पासून जेव्हा जेव्हा पवार साहेबांना वाटलं तसं सत्तेच्या राजकारणाकरता पवार साहेबांनी समाजामध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याकरता अनेक गोष्टी केल्या आहे. आता त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही. अनेक उदाहरणं 77 पासूनची आहेत की जेव्हा जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा त्यांनी सोयीचं सत्तेकरता राजकारण केलं आहे. आणि आता सुद्धा भारतीय जनता पार्टीला कोण हरवेल, भारतीय जनता पार्टीला कोण हरवू शकेल, महायुतीला कोण हरवू शकेल, त्यामुळं असं एक टोन सेट करून धर्माधर्मात वाद लावून मतं घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. माननीय मोदी जी 17 तारीख को शिवाजी पार्क में शाम को 6 बजे रैली करने वाले हैं. उस रैली के लिए देवेंद्र जी, आशीष शेलार जी और मैंने माननीय राज साहब को उस रैली में आने का निमंत्रण दिया है. राज साहब ने इसके पहले ही माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने जो संकल्प किया है विकसित भारत का, उसके लिए उन्होंने साथ देने का ऐलान किया है और यह ऐलान महत्वपूर्ण है. राज साहब का जो ऐलान था कि मोदी जी के विकसित भारत को साथ देने का, ये महाराष्ट्र की जनता ने स्वीकार किया है और मुझे लगता है कि मुंबई के लिए, महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी बात है. और हमारे महायुति के जब चुनाव के रिजल्ट आएंगे उसमें राज साहब का जो प्रेजेंस है, राज साहब का जो आह्वान है, इसको हमें बहुत फायदा मिलेगा. मैंने आज उनसे मुलाकात करके 17 तारीख का निमंत्रण दिया है. निश्चित रूप से राज साहब उस सभा में आएंगे भी. हमने उनके आगे जाके भी देवेंद्र जी, मैंने और सबने कहा, आशीष जी ने, शेलार जी ने, कि 18 तारीख को भी और आगे आने वाले दिनों में भी राज साहब महायुति के साथ पूरी तरह से रहेंगे.
इसके बारे में भी हमने उनको विनती की है। सर, दूसरी तरफ महाविकास आघाड़ी उद्धव ठाकरे और अरविंद केजरीवाल एक ही सभा के लिए इकट्ठा आने वाले हैं, किस तरह से देखते हैं इस सभा? ये तो पिछले 1 साल से चल रहा है। हिंदू सनातन धर्म की भाषा करने, हिंदू सनातन धर्म समाप्त करने के लिए जो उदयनिधि स्टालिन ने भाषा की है, बोला है कि हमारा प्रधानमंत्री जब देश में बैठेगा तब हम हिंदू सनातन धर्म खत्म करेंगे। ये भाषा करने वाले उदयनिधि स्टालिन के साथ उद्धव ठाकरे बैठे हुए हैं। जिस प्रकार से देश विरोधी ताकतें महाराष्ट्र और देश में आ रही है, उसके साथ उद्धव ठाकरे जी बार बार बैठे हैं। स्वतंत्र वीर का सावरकर जी का अपमान करने वाले के साथ बैठे हैं। तो अभी जिस प्रकार से राजनीति हो रही महाराष्ट्र में, धर्म के आधार पर, जात के आधार पर वोटों की राजनीति करना, ये महाविकास आघाड़ी के खाते में जाती है। और ये लोग महाराष्ट्र को जिस प्रकार से डाइवर्ट कर रहे हैं जाति और धर्म के नाम पे, लेकिन महाराष्ट्र की जनता कभी भी ऐसी नहीं है। महाराष्ट्र की जनता मोदी जी को साथ दे रही है। गढ़चिरोली से लेकर मुंबई तक हमने देखा है, महाराष्ट्र की जनता मोदी जी के विकास के साथ खड़ी है और विकसित भारत के लिए मोदी जी के साथ खड़ी है। इनके करने से कोई फायदा नहीं होने वाला है। ठीक है सर, थँक्यू सर। आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।